आज बरेच दिवसापासून आपल्या स्थानिक नेत्यांमध्ये वादविवाद आणि सगळं चालू असल्यामुळे मीरा भाईंदरचं एकतर वातावरण गढूळ होतच। परंतु काल कोणीतरी एक बाहेरून व्यक्ती येते सदावर्ते नावाची आणि ती इथल्या मराठी लोकांना चॅलेंज करून जाते। सन्माननीय राज ठाकरे साहेबांना देखील अपशब्द वापरणं किंवा आपले परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना देखील अपशब्द वापरणं, हे मराठी भाषेसाठी त्यांना अपशब्द का वापरावे? महाराष्ट्र आहे, आमची मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या मराठी भाषेच्या विरोधात इथे येऊन हिंदी भाषिकांना चिथावणीखोर भाषण करून त्यांना सपोर्ट करणं आणि चॅलेंज देणं हा फार मोठा गुन्हा आहे। आमची सन्माननीय पोलीस निरीक्षक धीरज कोळी साहेबांना त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की प्रथमतः जे आले होते गुणवंत सदावर्ते त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा। त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही आयोजकांवर पण गुन्हा दाखल केला आणि मनसैनिकांवर गुन्हा दाखल केलाय। आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला, आयोजकांवर केला ठीक आहे, परमिशन न घेता त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे, त्याच्यासाठी त्यांच्यावर केला हे योग्य आहे, परंतु तिथे येऊन प्रक्षोभक भाषण करणं आणि अगदी म्हणजे भुंकण्यासारखा प्रकार झाला। आरडाओरडा करून राजसाहेबांना आणि सरनाईक साहेबांना जे काही अपशब्द त्यांनी वापरले आणि त्याच्यामुळेच मनसैनिक हे समोरनं आले आणि त्यांनी विरोध केला। क्रियेला प्रतिक्रिया ही असणारच आहे आणि त्याच्यामुळे ते प्रवृत्त कशामुळे झालेत तर त्या सदावर्तेच्या भाषणामुळे प्रवृत्त झालेत आणि ते प्रवृत्त करणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम्ही पोलीस निरीक्षक धीरज कोळी साहेबांकडे केलेली आहे। आणि यापुढे सदावर्ते या व्यक्तीला 4 तारीखला जे त्यांनी चॅलेंज दिलंय की मी पुन्हा येईन, तर 4 तारीखला त्याला पूर्ण मीरा भाईंदर मध्ये मज्जाव असावा, त्याला इथे एंट्री देऊ नये अशी देखील विनंती आम्ही कोळी साहेबांना केलेली आहे। आणि जर तेही सांगून पोलिसांना देखील म्हणजे सत्ता आहे म्हणून पोलिसांना लाथाडून जर त्यांनी काही करण्याचा इथे प्रयत्न केला तर त्या प्रक्रियेला आम्ही देखील चोख उत्तर त्याला देणार आहोत। त्यामध्ये मराठी म्हणून आमची पूर्ण जनता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शिंदे सेना असो, सगळी लोक त्यामध्ये उतरून जर मीरा भाईंदर मध्ये कुठचंही नुकसान झालं किंवा काही अघटित प्रकार घडला तर त्याला जबाबदार जे करणारे असतील त्यांचा पक्ष आणि पोलीस प्रशासन असेल, या पद्धतीने आम्ही कोळी साहेबांना सांगून आलोय। आता त्याच्यावर त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलंय की 4 तारीखला देखील आम्ही त्यांना मज्जाव करणार आहोत आणि जर तुमचं मागणी जी रास्त असेल तर त्यांची भाषणं काढून वगैरे आम्ही सगळं बघू आणि त्यानुसार त्यांच्यावरही सदावर्ते यांच्यावरही गुन्हा दाखल करू असे आम्हाला आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। बघू काय होतंय ते, पण आपण मराठीसाठी सर्वच जण अशीच लढत राहणार। आजपर्यंत हिंदी किंवा मराठी भाषिकांमध्ये असा कुठचाही अवयदावे नव्हते, एकमताने एक भाषेने सगळे राहत होते, परंतु काही राजकीय गोष्टींमुळे, राजकीय पुढाकारांच्या नेतृत्वामुळे एकमेकांविरुद्ध भडकवणं चालू आहे आणि त्याच्यामुळे हिंदी भाषिकाने देखील या गोष्टीला बळी पडू नये आणि आपण सगळे जसे गुण्यागोविंदाने नांदतोय तसंच आपण या मीरा भाईंदर मध्ये राहून मीरा भाईंदरची शांती अबाधित ठेवावी ही मी सर्वांना विनंती करतो। या शहरात काल जो प्रकार घडलाय, सदावर्ते म्हणजे गुणरत्ने सदावर्ते हे काल या शहरामध्ये आले आणि माननीय मंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी जे आदेश पारित करायचे ठरवले आहेत 1 मे पासून की मराठी येणं हे सक्तीचं आहे, अशा लोकांना की जे ह्या इकडे रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, त्यांच्याकडे परवाने आहेत, परमिट आहेत, अशा लोकांना मराठी येणं सक्तीचं आहे आणि आम्ही या त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो। आणि त्यानंतर सदावर्तेंनी येऊन त्यांच्या विरोधात इकडे जे आक्षेप भाषण केलेलं आहे, त्यानंतर मराठीच्या विरोधात जी गरळ ओकलेली आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। आणि काल जसे मनसेचे आमचे सचिन पोपळे आणि बाकीच्या काही लोकांवरती नवघर पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला, तसंच सदावर्तेवरती, गुणरत्न सदावर्तेवरती इथे गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आज आमचं शिष्टमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिष्टमंडळ
तिकडे आलेला आहे आणि आम्ही त्यांना ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 4 तारखेला त्यांनी जो ऐलान केलेला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की सदावर्तीला मीराबाईंदर शहरात येण्यास मज्जाव करावा, बंदी घालावी, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चोख राखली जाईल. तो जर का इकडे आला आणि त्यांनी जर का पुन्हा आंदोलन करण्याचं किंवा चिथावणीखोर भाषण करून इकडचा माहोल खराब करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आम्ही मराठी म्हणून सर्व एकत्रितपणे त्याला तोंड देऊ आणि नंतर जे काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदार इकडचे प्रशासन असेल.